आणि यानंतर बातम्या पावसासंदर्भातल्या आहेत। राज्यभरामध्ये पावसाचा लहरीपणा अजूनही कायम आहे। बीडमध्ये गेले काही दिवस पावसानं ब्रेक घेतला होता, विश्रांती घेतलेली होती, पण पावसानं आज संध्याकाळच्या सुमारास पुन्हा एकदा हजेरी लावली। अंबेजोगाई परिसरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पाऊस बरसला। असं असलं तरी जिल्ह्यातल्या बहुतांश ठिकाणी अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे। तब्बल 1.5 महिन्यानंतर सोलापूर शहरात मुसळधार पावसाचं आगमन झालेलं आहे। सोलापुरातल्या विडी घरकुल, कुंभारवेस भागासह अनेक भागात पाणी साचलंय। गेल्या 1.5 महिन्यांपासून सोलापुरात पावसानं दडी मारलेली। अखेर आजपासून सोलापुरात पाऊस बरसलेला आहे। सोलापूर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी आहे। मात्र आज झालेल्या पावसामुळे सोलापुरात कमालीचा गारवाही पाहायला मिळतोय। तर नाशिकमध्ये पुन्हा एकदा दमदार पावसानं हजेरी लावली आहे आणि नाशिकच्या शहरी भागासह ग्रामीण भागात आणि घाटमाथ्याच्या परिसरात पावसानं कमबॅक केलंय। पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळतोय। नाशिकच्या घाटमाथ्यासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते। त्यामुळे नाशिककरांना जुलै महिन्याच्या पंधरवड्यात पाऊस पडत असला तरी काहीसा दिलासा मिळताना पाहायला मिळतोय।